फक्त CST साठी 5 लोकल पकडलेली आहे. 9:58ची लोकल होती. बहुतेक दादर स्टेशनलाच आहे. ठाणे स्टेशनला माझे एक मित्र भेटले, भाऊ, एकदम खास मित्र, ज्यांच्यासाठी मी लॉग भेटलो बनवत. तेच आपल्याला आपल्या पुढच्या प्रवासाची माहिती देतील. आम्ही कुठे जाणार आहोत, काय करणार, किती दिवसाचा प्रवास असेल, कधी रिटर्न येऊ, हे सविस्तर सांगतो. आता आपण भेटूया डायरेक्ट दादर स्टेशन. हॅलो गाईज, तर आता आपण फायनली दादर स्टेशनला मुंबई मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस वाया रत्नागिरी अनाउन्समेंट होत आहे. पण एक्सप्रेसने जास्त प्रवास नाही करत. बघूया आता आपली लोकल कुठे यायची, सॉरी एक्सप्रेस कुठे लागते. बघूया डायरेक्ट एक्सप्रेसकडेच जाऊन तुम्हाला आता थेट आपली एक्सप्रेस कोणती आहे ते दाखवतो. दादर टर्मिनल्स. आपली गाडी दादरवरून सुटणारी आहे, त्यामुळे कदाचित इथेच लागेल गाडी. बघूया, मला पण नक्की नाही माहिती, बघू आपण. गाडी आपली तरी 11:55ची आहे बरोबर. ठाण्याला ती 12:25 पर्यंत पोचते काहीतरी. ते सूरज भाऊ, कदाचित तिथे सूरज भाऊ भेटतील. बघूया, नाव पण सांगितलं मी तुम्हाला. चालेल, कोणत्या ट्रेन लागल्या आहेत ते बघूया. इथे टाइम टेबल दिलं आहे वरती बोर्डवर. रत्नागिरी एक्सप्रेस, वाराणसी एक्सप्रेस. 40 ही एक्सप्रेस म्हणजे बघू आता आपली एक्सप्रेस कधी येते. आणि दाखवतो तुम्हाला. ही एक्सप्रेस लागली ती शिर्डी साईनगर एक्सप्रेस. खूप जोरात पाऊस पडतो, पकड्यांचे आवाज येते. इथे लिफ्ट लावलेली आहे पॅसेंजरची, कोण कुठे जाणार आहे. मी अगोदरच नाव शोधून ठेवलं, त्यामुळे मला माझं नाव भेटलं आहे. सूरज बांधकर. कन्फर्म तिकीट आहे आमची, भूषण तिकीट. दत्तात्रय भाऊंची RAC सेटिंग आहे. बघूया आता. कन्फर्म तिकीट ती पण सुरेश साहेबांमुळेच झाली आहे. कदाचित त्यांनी खूप प्रयत्न करून सकाळी CSTला लेटर घेऊन गेलेले. लेटर टाकलं CSTला बॉक्समध्ये VIP कोट्यासाठी. तेव्हा ती 2 तिकीटं आमची कन्फर्म झाली आहेत. एक सिटिंग आहे म्हणजे दत्तात्रय भाऊंची, म्हणजे पॅडी भाऊंची. स्लीपर कन्फर्म नाही झाली, आमच्या दोघांची झाली. बघू, ही शिर्डीला जाणारी एक्सप्रेस लागली आहे इथे. आपला ट्रेनचा टायमिंग तरी 11:53ला प्लॅटफॉर्मला लागेल. 7 नंबरवरती बोलले. बघूया आता. दोघांना पण आपण ठाणे स्टेशनवर भेटू. त्याला काय, सुरेश दादाला काय माहीत नाही मी विभाग वगैरे बनवतोय. बघूया आता कधी आपली ट्रेन येते. ट्रेन आल्यावर परत येतो मी एकदा तुमच्या भेटीला. लगेचच आलो मी, कारण इथे एक साहेब भेटले. त्यांना विचारलं की ही ट्रेन कोणती आहे, पंढरपूर इथेच लागेल. तर ते बोलले हीच पंढरपूर आहे. मी बोललो नशीब विचारलं, नाही तर मग काय आपण इथेच राहिलो असतो आणि ट्रेन गेली असती. आता आपला डब्बा C3 आहे. बघूया कुठे आहे नक्की, मला पण नाही माहिती. साहेब तर बोलले 55ला सुटणार, म्हणजे 11:55ला सुटणार आहे. बघू आपला डब्बा कुठे आहे ते. C3 बोलो बस, S3 डब्बा है, आज डब्बा है.
श्रीनगर शिर्डी लिहिल्यामुळे थोडं कन्फ्युजन. दादर पंढरपूर पण लिहिलंय एक बघितलं. बघूया आपल्या सीट कुठे आहेत. 1 ते 12 इकडे. ट्रेनमधून बाहेर आलो आहे आपल्याला आपला डब्बा भेटलाय. सीट पण भेटल्यात दाखवलेले नंतर. टाइम 11:55 एक तासात आपण बाहेर जाऊन रोज भाऊ पण रिझल्ट क्रॉस केलाय. त्याला पोचलेच आहे. अजून 1 तास आहे तू आता किती वाजता सुट्टी आहे ट्रेन. फोन केला तेव्हा म्हणलं की ट्रेन पुढे 2 भागांमध्ये ती शिर्डीला जाते आणि ते 15 जातात. त्यांना खूप माहिती आहे. बघूया. नाव तर दोन्ही आहेत, साईनगर पंढरपूर. वाचत असाल. फायनली ट्रेन निघाली आहे. दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आता बरोबर टाईम किती झाला आहे. 11:55 ट्रेन निघाली आहे दादरवर. आपण आपल्या कंपार्टमेंटमध्ये जाऊया. आपण आपल्या सीटवर आलो आहे. समोरच्या 2 सीट आहेत ते आपल्याच आहेत. सूरज भाऊ आणि सुशांत. पॅडीची सीट पुढच्या डब्यात आहे, तिथेच गेलेलो होती बघायला. तुम्ही बघू शकता आता स्टेशन येत आहे. म्हणजेच सूरज भाऊ आणि पॅडीचे भेटतील आपल्याला. हे बघा, हा लोकलचा प्लॅटफॉर्म आहे. आपली गाडी 5 नंबरवरती असेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 5ला असेल आपली. बघू सूरज भाऊ आणि पॅडी कुठून येते. प्लॅटफॉर्म या साईडला आहे आपलं. खोकला लागलाय त्यामुळे असं प्रॉब्लेम थोडा.
भाऊ आणि पॅडी भाऊ बघू कुठून येत आहे फायनली सुभाष भाऊ आपल्याला भेटलेले आहेत. पॅडीच्या सीटची काहीतरी गडबड झाली. बघू वाटतं सुभाष भाऊ आपल्याला पुढच्या प्रवास करता येतो सांग. धन्यवाद सुशांतजी, आभारी आहोत आपले. आम्ही चाललेलो आहोत थेट पंढरपूरच्या जगाच्या माणसाला भेटायला. एक नंबर. बघू आपण आता. मी सांगत होतो ते हेच आपले सुभाष भाऊ. त्यांच्याच चॅनल आपल्याला व्हिडिओ भेटेल. श्री सरस्वती सुभाष बांधकर म्हणून चॅनलचं नाव आहे. आणि समाजकार्य पण वगैरे आपली चालूच असतात त्याबद्दल काही प्रश्न नाही. आता बरोबर 12:25ला ट्रेन बघायला बरोबर 12:25ला ट्रेन. आता दुसऱ्यांना कोणाला डिस्टर्ब करत नाही. बघूया आता आपण. गुड नाईट. आता रात्रीचे 2:30 वाजले. पॅडी भाऊ दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ते काय करते ते काय बोलणार नाही. कदाचित ते पत्ते खेळत असतील. पत्ते चालू आहे तिकडे. काय 3 पत्ते मग काय काय गणपतीची फुल प्रॅक्टिस. एकदम पत्ते लाईन मध्ये लावताय. जाऊ दे त्यांना. आपण परत जाऊया आपल्या सगळ्यात. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे आता 7:15 वाजलेत. कुर्डुवाडी स्टेशनचं नाव आहे. ट्रेन थांबली आहे इथे क्रॉसिंगसाठी असेल कदाचित. पॅडी भाऊ आणि सुरेश भाऊ झोपले आहेत. ही आपली ट्रेन आहे. हा डबा आहे. भाऊ झोपले तिथे बस. तर फायनली आपण पंढरपूरच्या स्टेशनला पोहोचलेलो आहोत. हे आपले पॅडी भाऊ. काल त्यांची ओळख नाही झाली. पत्ते खेळत होते ते हेच होते काल. सुरेश भाऊ काहीतरी दाखवतोय. बघूया. पंढरपूर नाव ते पंढरपूर स्टेशनचं नाव. काय बोलतो? माझी ट्रेन मध्ये पण शूटिंग चालू होती. काय बोलतो? चला आपण पुढच्या प्रवासाला सुरू करूया. हे पंढरपूर रेल्वे स्टेशन आहे. तिकीट काउंटर वगैरे इकडेच आहे. 4 खिडक्या आहेत टोटल.
पंढरपूर रेल्वे स्टेशन, सेंट्रल रेल्वे स्टेशनला पण मंदिराचं रूप दिलंय. ते छान. पॅडी साहेब आहेत पुढे. काय बोलतो? आता आपण चालत चालत जात आहोत मंदिराकडे. हा, आता मंदिराकडे आपण मॅप बघितलाय, रिक्षा नाही घेतली आणि चालत चालत चाललेलो आहोत. तरी एक 20-25 मिनिटं लागतील. 2 किलोमीटरचा 2 किलोमीटरचं अंतर आहे. बघू. पॅडी महाराज चालले आहेत आपले तिकडे. चॉकलेट बॉय इकडे ये. कुठे काय बघतायत काय समजत नाही. रोड चांगला आहे तिकडचे रोड. बघूया आता कितपत चांगले भेटतायत काय. थोडं ऊन पडलंय पण ठीक आहे. भेटूया आपण आता. मंदिर दिसलं की डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आपण डायरेक्ट रूमवरती गेलो. त्यानंतर आंघोळ वगैरे करून थेट विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाईनीत आलो आहे. विठू माऊलीच्या दर्शनासाठी. पुढे डॅडी आणि सुगतदादा चालतात. पुढे मोबाईल अलाव नाहीच आहे. बघूया आता काय होतंय ते. थोडं म्हणजे मंदिर पण दाखवायचं राहिलं आहे, ते नंतर दाखवूयात. त्याबद्दल काही इश्यू नाही. रूम शोधण्यातच किती 1 तास गेला असेल, त्यामुळे ठीक आहे. बोलू नंतर. पुढे मोबाईल अलाव नाही, पिकअप करून देतो. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे पुढे माझा मोबाईल काढून घेतला. सूरज भाऊ आणि पॅडी पुढे चालत आहे. दर्शन तरी आम्हाला 1-1.5 तास गेला लाईनमध्ये. लाईनीवरती दिसते ती खूप मोठी आहे. आता प्रसाद कुठे भेटतोय विठोबांचा ते बघतोय आम्ही. बघूया. सूरज भाऊ विचारत आहेत सगळीकडे. ते बघ समोर संत तुकाराम महाराज भवन. संत तुकाराम महाराज भवन प्रसाद भेटणार आहे तिथे आपल्याला. बघू. आता प्रसाद येऊया, नंतरच येतो मग त्याच्या भेटीला परत. प्रसादासाठी इथे लाईन लावलेली आहे. डायरेक्ट बसूया, आपण बघू शकता. 2 लाईन काहीतरी सोडत आहे तिकडे. सूरज भाऊ बोलू इच्छितात काहीतरी. बोला. काय बोलता? तुकाराम भवन मध्ये आपण आलोय पंढरपूर मध्ये. बरोबर. विठ्ठल रुक्माईचं दर्शन आपल्याला मनोस्थित मिळालेलं आहे. मनभरून डोकं टेकून घेतलेलं आहे. आणि आता आपण पुढचा कार्यक्रम नामदेव पायरीला पण भेट देऊन आलोय. आणि आता आपला पुढचा कार्यक्रम जेवायचा आहे. जेवणाची लाईन लागलेली आहे, त्याच्यामध्ये आपण बसलोय आणि मंडळाचे सेवेकरी जसे सोडतील तसं आपण जेवायला जाणार. ठीक आहे, चालेल. भेटूया मग आता डायरेक्ट जेवल्यानंतर. लाईनमध्ये बसलोय. पॅडी साईडच्या लाईन आपल्याला. विठ्ठल रुक्माईचा महाप्रसाद आपण करायला आलोय. त्या पंक्ती बसलेल्या आहेत आणि या लाईनीप्रमाणे आपण सेवेकरी सांगणार तसे तसे पुढे जाणार आहे. बरोबर सुशांत आहे आणि हा इकडे पॅडी आहे. कालपासूनच आपला प्रवास चालू आहे. पुढे पुढे तुम्हाला माहिती देत राहू. धन्यवाद. त्यानंतर आता आपण जेवायला बसलो आहे. जेवणामध्ये सध्या प्रसादामध्ये मेनू आहे. सूरज भाऊ ते जेवत आहेत. पॅडी भाऊ या तुम्ही पण जेवायला प्रसादाचा लाभ घ्यायला.
जाऊया नंतर बोलूया नाही देवींचा संध्याकाळचे 4:30 वाजतात लाईव्ह येते आपल्या तिथे त्यावेळी आराम केला आपण सकाळी जे दाखवायला होते आता दाखवणार आहे मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊ आता आपण सर्वजण बघू आता स्टेशनच्या काही रोडवर आलेलो आहे थोडा फरक विठुरायाची दिंडी समोरून येत आहे स्टेशन वरून हा रोड येतो सर स्टेशन वरून आल्यावरती तर ते सगळं भगवान श्रीकृष्ण मंदिर आहे तर सरळ गेल्यावर पश्चिम गावाला येते वारकरी दिंडी आहे तिकडे समोर दिसतंय ते मंदिर आहे पंढरपूरचं विठुरायाचं पश्चिम द्वार आहे समोर मंदिराचं दुकानांमध्ये सर्व विठुरायाच्या मूर्त्या टाळ ते गुलाल वगैरे सर्व गंध वगैरे प्रसादी मंदिराच्या पश्चिम दारापाशी आपण आलेलो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर पश्चिम द्वार
तुम्हाला पूर्ण मंदिर गोल फिरून दाखवणार. सुरज साहेबांचा कॉल आला, ते पण जॉईन होत आहेत आपल्याला. तर दरवाजा बसेच येत आहेत ते आता. तोपर्यंत तुम्ही दुकानं बघून घ्या, काय काय आहे दुकानात कसं नाही. विठ्ठलाच्या वगैरे मूर्ती आहेत. सूरज भाऊ आणि पॅडी भाऊ. काय ते व्हिडिओच्या मागे व्हिडिओ पूर्ण करतो एकदाची, नंतर मग फिरत बसूया ना. हो बस भाऊ. कमी 20 एक तरी फॉलोवर वाढावेत व्हिडिओमुळे असं अंदाज करू. लाडू प्रसाद केंद्र आहे इथे. 2 लाडू नगाचे प्रति पॅकेट 20 रुपये वजन. 20 रुपये वजन 140. बॅनर दाखवूया ना नंतर. हो सुरज साहेब चला, व्हिडिओ कंप्लीट करू मग येते बाकी. तुम्हाला काय बोलायचंय तर तुम्ही येऊन बोलू शकता. संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप. लाईन परत सुरू झाली. आता आपण संत चोखामेळा समाधीकडे आहोत. आणि संत नामदेव पायरी, संत नामदेव पायरीपाशी संत चोखामेळा समाधी आहे. असं काहीसं दृश्य आहे. फोटो काढायला बंदी आहे तिथे पण. तर आता आधी आपण सुरेश भाऊ दर्शन घेऊन येते. ते गोल राऊंड मारूया की आधी चंद्रभागेला जाऊया. आधी पूर्ण कंप्लीट करू, नंतर चंद्रभागेच्या नंतर वेगळी घेऊ ना व्हिडिओ. आधी आपण मंदिरच गोल राऊंड मारतोय, नंतर मग चंद्रभागेच्या प्रदक्षिणा एक पूर्ण करू, नंतर मग चंद्रभागेच्या काठी जाऊन एक छोटा व्हिडिओ ॲड करू. सर्वीकडे फोटो काढण्यास नाही. इथून मुखदर्शनासाठी लाईन आहे. ती वरची लाईन आहे ती डायरेक्ट पायाशी जाते.
जे आम्ही सकाळी लावलेली. लाईन लावलेली. आता गर्दी पण वाढली. तर दुपारी आपण जो प्रसाद घेतलेला दर्शनानंतर तो श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज भवन, ते तुम्हाला दर्शनानंतर प्रसाद भेटतो विठ्ठलाचा. ते आम्ही दुपारी प्रसाद घेतलेला. तर सेट रूमवरती जाऊन 2 तासासाठी झोपलेलो. आता आपण परत गोल फिरून पश्चिम गेटकडे जात आहोत. तिथे जाऊन परत मी व्हिडिओ स्टॉप करेन. एक पश्चिम गेटच्या इथे लाडू प्रसाद केंद्र आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर. जे एक पश्चिम गेटच्या इथे आहे आणि एक उत्तर गेटच्या पुढे लाडू प्रसाद केंद्र. हे पश्चिम गेट इथे आले. सुरुवात इथूनच केलेली आहे आपण. पश्चिम द्वार. आता आपण डायरेक्ट चंद्रभागेवरती जाऊन भेटू. सूरज पानकर आणि दत्तात्रय पडवळ. तर आता बोलण्याप्रमाणे आपण चंद्रभागेच्या भेटीला जात आहोत. चंद्रभागा नदी. सूरज साहेब वगैरे आहेत पाठीत. गर्दी तर दिसते पुढे. बघूया. एक कदाचित काढला तर रात्री पण व्हिडिओ काढेन. बघूया. श्री द्वारकाधीश मंदिर शिंदे सरकारवाड. ते चंद्रभागा. सकाळी गेट चालू होतं, आता बंद केलंय. ते माहीत नाही. मला दाखवतो चंद्रभागा. सकाळी तर खाली जायला मिळत होतं. हो, सकाळी चालू होतं. आता काय यांची वाढली पाथळी. तेवढंच आहे बांधणी. चंद्रभागा नदी आहे. साहेब काय बघू इच्छित आपण? त्याचं नाव काय होते ना चंद्रभागा नदी आहे. चंद्रभागा नदीच्या किनारी आपण आलेलो आहोत. आणि ही जी काही मंदिर आहे ती समोरच्या साईडला दिसत आहेत आपल्याला. थोडीशी पाण्यात गेलेली आहेत. खरं तर तशीच असतात की काय माहित नाही. विठ्ठल रुक्माई देवाच्या दर्शनाच्या आधी या पाण्यामध्ये आंघोळ करायची असते, डुबकी मारायची असते आणि त्यानंतर देवाच्या दर्शनाला जायचं असतं. अशी एक प्रथा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पण सकाळी या ठिकाणी येऊन प्रोसेस पूर्ण करून गेलो. नंतरच मंदिरामध्ये गेलेलो.
ठीक आहे. आणि ह्या काही माती दिसत आहेत समोर फिरायच्या असतात. भेटू मग रात्री याच ठिकाणावरती परत. बघू पुढे जोडता येत बरोबर पाणी पाहिजे झालेले आहे. 10 रुपये त्यावर पाण्याचे 10 रुपये, प्यायचं पाणी पण नाही. चंद्रभागेची आरती इथे होणार आहे. दिसताय का मनोज? गजानन मंदिरात तुम्हाला भेटली आहे. जय देव जय मानवलाल. चंद्रभागेची आरती सुरू आहे. आता आपण चंद्रभागेची आरती करून पण आता कुठे काय नाही त्याचं भावे महाराज वारकरी समाज स्थान वैकुंठपुरम आपण जिथे वास्तव्य केलंय तिथे आलो आहेत. की सुरेश भाऊ आणि पॅरी साहेब बसले आहेत. बघूया आता काय आपल्याला ते संवाद करत आहेत. भावे महाराज वारकरी समाज मुंबई वैकुंठवासी संधी या ठिकाणी आपण अरे बाबा बोला साहेब, सुरेश साहेब. या ठिकाणी आपण वास्तव्याला होतो बरोबर. आणि बऱ्यापैकी आपण आराम केला, आल्यापासून रेस्ट केलं, दर्शन घेतलं, जी काय प्रोसिजर आहे ती पूर्ण केली. सर्व काही चंद्रभागेची आरती घेतली संध्याकाळची 7च्या वेळेनुसार. सर्व काही जवळजवळ आपला दिवस झालेलाच आहे. आणि पुढील काही वेळाने पुन्हा एकदा आपण मुंबईच्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला सुरुवात होत आहे. आणि ही व्हिडिओ किसान टेकावांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणारी असेल. प्रवासाचा काही जास्त खर्च नाही आहे. 255 रुपये तिकीट आहे. रिझर्वेशन स्लीपर. काही ठराविक 3 दिवस ट्रेन असते. डायरेक्ट पंढरपूरला येते तिथे. आणि तिथून 2 किलोमीटर अंतरावरती पंढरपूरचं हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. तुम्ही चालत आलं तुम्हाला 20 मिनिटं लागतील किंवा स्टेशनवरून रिक्षाही आहे. दादरवरून बरोबर 11:55ला सुटली काल आणि ते 8:45ला पोचली साधारण. 45ला इकडे आलो. बरोबर आहे. तिथून वॉकेबल एक 25 मिनिटावरती आहे. म्हणजे 1.7 किलोमीटर काहीतरी आहे स्टेशनवर. इकडे श्री गजानन महाराज संस्थान शेगावचं त्यांचं देखील राहण्याची व्यवस्था आहे. संस्थानातर्फे इथे काही रूम्स वगैरे अवेलेबल आहेत. इकडे देखील तुम्ही बुकिंग करू शकता. रेट वगैरे बऱ्यापैकी कमी आहे. की तुम्ही या ठिकाणी ही आमची व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल. स्वस्तात मस्त प्रवास करण्याचा आमचा प्रोग्राम असतो. आणि तशीच ही आमची टीम झालेली आहे. दुपारचं जेवण आपलं महाप्रसादालयामध्ये झालं. ते तुम्हाला दाखवलंच कुठे होतं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेलंच असते. जे काय असेल ते अपडेट आम्ही पुढे जे काय असेल ते देत राहू. तसेच आमच्याबरोबर तुम्ही कमी रेटमध्ये सार्वजनिक प्रवास कसा करायचा याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू. तुम्ही देखील तुमच्या बजेटनुसार करावे. धन्यवाद. तरी यापुढे माहिती तुम्हाला आमचे चॉकलेट बॉय सुशांत निगम हे देते. धन्यवाद साहेब. धन्यवाद. चला.
तर मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आणि ही काही ती देवस्थान आहे. विठ्ठल मंदिर, विष्णुपद, चंद्रभागा नदी दाखवलेली. आणि डबली दाखव आपल्या डबली वाले डबली मजा. भक्त निवास. चले आल्यापासून भेटतीच नाही दिली, नाही दिलं, पॉवर नाही दिलं. रात्रीचा असा काहीसा व्ह्यू आहे काय पंढरपूर क्षेत्राचा. नाही चालू देत, बरोबर आहे त्याचं. आणि इकडे पाहू शकता, इकडे आपले भिन्न भिन्न प्रकारचे गिटार आहेत. गिटार त्यांच्यासाठी पुली पिक्चर मधलं सुधीर हरिराम सर्व दाखवत फिरतो आता. ही आहे संत नरहरी सोनार महाराज चौक. तरीच्या रोषणाईने पंढरी कशी एकदम दुमलेली दिसत आहे. हा रात्रीचा नजारा आपण दाखवत आहोत या चॅनलच्या माध्यमातून. हे पकडचा रात्रीचा नजारा करतोय. हे सगळे आपण रात्रीची दृश्य पाहत आहोत. पंढरपूर नगरीमधली विठोबाचं मंदिर आहे ते समोरच्या बाजूला आहे त्या साईडला, आणि ह्याच्या बरोबर अपोजिट साईडला चंद्रभागा नदी आहे त्या बाजूमध्ये. शेवटी आता 8:27 झाले आहेत बरोबर. तरी पण लाईन अजून खूप माणसं आहेत दर्शनासाठी लाईनमध्ये उभी आहेत. ही लाईन बरोबर सकाळी सांगितलं होतं डायरेक्ट विठ्ठल रुक्मिणीच्या पायाशी जाते. आपण आता सकाळी आल्याप्रमाणे स्टेशनला चालतच जाणार आहोत. थोडं काहीतरी खातोय घरी, बघू जसं काय खायला मिळेल तसं. आधी एक 25 मिनिटं लागतील.
खाली येतो. आपल्याला विठ्ठलाच्या मंदिराचा, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा कळस दिसेल. पश्चिम द्वार. पश्चिम द्वाराकडून आपल्याला चला